नमस्कार मित्र हो, सोसायटी मित्र चॅनेलमध्ये मी सुभाष बसवेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण हाऊसिंग सोसायटीमधील थकबाकीदार सभासदाकडून थकबाकी वसूल करण्याची काय कायदेशीर प्रक्रिया असते याविषयी चर्चा करणार आहोत। मित्र हो, सहकारी हाऊसिंग सोसायटीमधील थकबाकीदार सभासदाकडून थकबाकी कशी वसूल करायची हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये मेंटेनन्स न भरणारे नमुने सभासद असतात म्हणजे असतातच। एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की सोसायटीमधील प्रत्येक 100 सभासदामागे साधारण 75% सभासद वेळेवर व मुदतीच्या आत त्यांचे मेंटेनन्स भरतात। पुढील 20% सभासद कधी मुदतीच्या आत किंवा कधी मुदतीच्या नंतर मेंटेनन्स भरतात आणि उरलेल्या 5% सभासदांना बिले पाठवा, स्मरणपत्रे द्या, नोटिसा पाठवा, काहीही करा, ते मेंटेनन्स भरीतच नाही। मी अशा सोसायट्या पाहिल्या आहेत, काही सभासद तेथे 3-3 वर्ष 5-5 वर्ष 1 रुपयाही मेंटेनन्स भरत नाहीत। अशा कसूरदार सभासदांची मेंटेनन्सची थकीत रक्कम लाखोच्या रुपयात जाते। या मेंटेनन्स बुड्या सभासदाचे करायचे तरी काय असा प्रश्न व्यवस्थापन समितीसमोर नेहमीच येत असतो। अशा वेळी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया राबवून थकबाकीचे पैसे वसूल करावे लागतात। याविषयी आपण आता तपशीलवारपणे पाहूया। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सुधारणा 2019 मधील कलम 154(ब)(29) नुसार गृहनिर्माण संस्थांना कसूरदार सभासदाकडून येणे असलेल्या सर्व रकमांची वसुली जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करता येते। थकबाकी वसुलीची ही एक कायदेशीर व प्रभावी अशी तरतूद आहे। कलम 154(ब)(29) मध्ये असं म्हटलं आहे की गृहनिर्माण संस्थेने तिची देणी वसूल करण्यासाठी किंवा तिच्या दुरुस्ती व देखभाल खर्चाच्या, बांधकाम खर्चाच्या आणि सेवा आकाराच्या वसुलीसाठी केलेल्या अर्जावरून आणि संबंधित गृहनिर्माण संस्थेने थकबाकीच्या संबंधातील लेख्याचे विवरणपत्र आणि विहित करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे कोणतेही इतर दस्तावेज सादर केल्यावर निबंधकास त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर थकबाकीदारास देय असलेल्या सर्व रकमेच्या वसुलीचे प्रमाणपत्र देता येईल। असं वरील प्रमाणे कलम 154(ब)(29) अन्वये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज हा सोसायटी पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष, सचिव यांचेकडून केला जावा। आता असे वसुली प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जासोबत जोडायच्या कागदपत्राची यादी आपण पाहूया। नंबर 1, वसुली प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने ठरवलेल्या विहित नमुन्यातील अर्ज। नंबर 2, व्यवस्थापन समितीने थकबाकी वसुलीसाठी करावयाच्या विहित व विवरणबद्ध ठराव। नंबर 3, कसूरदार सभासदाला पाठवलेली पहिली व दुसरी नोटीस। या नोटिशीमध्ये व्याजासह देय रकमेचा एकूण तपशील असावा। नंबर 4, सभासदाला पाठवलेली विहित नमुन्यातील अंतिम नोटीस। या अंतिम नोटिशीमध्ये विहित मुदतीमध्ये जर थकबाकी भरली नाही तर थकबाकी वसूल करण्यासाठी निबंधकाकडे वसुली प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला जाईल असा स्पष्ट इशारा असावा। नंबर 5, सोसायटीचे सेवा शुल्क, बांधकाम शुल्क, दुरुस्ती शुल्क, सिंकिंग फंड, पाणी शुल्क इत्यादी रक्कम सर्व व प्रत्येक सभासदांनी उपविधीनुसार किती केव्हा व कशा द्याव्यात याविषयी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर व मान्य झालेल्या ठरावाच्या छायाप्रती। नंबर 6, कसूरदार सभासदाच्या थकबाकीवर एकूण कमीत कमी %% किंवा जास्तीत जास्त 21% या दोहोंपैकी एका दराने सरळ व्याज आकारणी केली जाणार असल्याबद्दलचा वार्षिक सर्वसाधारण सभेचा ठराव। नंबर 7, पार्किंग शुल्क आणि अन्य शुल्क जे सर्व व प्रत्येक सभासदांना किती व कसे लागू असतील या सर्व शुल्कांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी व मान्यता मिळाली आहे अशा सर्व ठरावाच्या छायाप्रती जोडाव्यात। नंबर 8, थकबाकीदार सभासदांना प्रत्येक मासिक वर्गणीचे देयक पैसे भरण्यासाठी मुदतीच्या तारखेपूर्वीच प्रत्यक्ष हातबटवाड्याने किंवा रजिस्टर पोस्टाने किंवा सभासदांनी पुरवलेल्या ईमेलवर किंवा व्हॉट्सअप संदेश प्रणालीद्वारे पाठवले असल्याबद्दलचे पुरावे या वसुली दाखला मिळवण्यासाठीच्या अर्जाबरोबर जोडावे। असा सर्व पुरावे जोडलेला
परिपूर्ण अर्ज वसुली दाखला मिळावा म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधकाच्या कार्यालयात सोसायटीच्या वतीने अध्यक्ष आणि सचिव यांची सही करून जमा करावा। त्यानंतर अर्जाच्या अनुषंगाने वसुली प्रकरणात चौकशी सुरू करण्यापूर्वी चौकशी फी सरकारी खजान्यात भरावी असे पत्र निबंधकाकडून अर्जदार सोसायटीला दिले जाते। सोसायटीकडून सरकारी खजान्यात अशी चौकशी फी भरली की चौकशी सुरू होते। निबंधकाकडून चौकशी सुरू झाली की सोसायटी पदाधिकारी आणि थकबाकीदार यांना नोटीस पाठवून सुनावणीसाठी निबंधक कार्यालयात बोलवले जाते। दोन्ही बाजूचे म्हणणे व युक्तिवाद ऐकून घेतले जातात। थकबाकीदारास त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी दिली जाते। शेवटी प्रकरणात गुणवत्ता असेल व प्रकरणात सोसायटी पदाधिकारी यांच्याकडून कायदा, नियम व उपविधीचे पालन झालेले असूनही सभासदांनी थकबाकी भरलेली नसेल तर सोसायटीला थकबाकी वसुलीसाठी निबंधकाकडून दाखला दिला जातो। वसुलीच्या दाखल्याची एक प्रत सोसायटीला तर एक प्रत थकबाकीदारास पाठवली जाते। थकबाकीदारास सोसायटीकडे अगोदर 50% थकबाकी भरून 2 महिन्याच्या आत सहकार क्षेत्रातील योग्य त्या अथॉरिटीकडे दिलेल्या वसुली दाखल्या संदर्भात अपील करण्याची तरतूद आहे। एकदा वसुलीचा दाखला मिळाला की मग सोसायटी पदाधिकारी यांनी दाखल्याची प्रत जोडून आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्या फेडरेशनकडे वसुली अधिकारी नियुक्त करून सोसायटीला कसूरदार सभासदाकडून रक्कम वसूल करून द्यावी असा विनंती अर्ज करावा लागतो। 2 महिन्याचा अपील कालावधी संपला की कार्यक्षेत्रातील जिल्हा हाऊसिंग फेडरेशनकडून थकबाकी वसूल करण्यासाठी वसुली अधिकारी यांची नेमणूक केली जाते। वसुली अधिकारी यांना कायद्यानुसार सर्व थकबाकी वसूल करण्याची कायदेशीर शक्ती प्राप्त झालेली असते। वसुली अधिकारी लिलाव व सक्तीच्या वसुलीला सुरुवात करण्यापूर्वी थकबाकीदार सभासदांना थकबाकी भरण्याची आणखी एक संधी देईल। तरीही थकबाकी नाही भरली तर कसूरदार सभासदाची जंगम मालमत्ता जसे की घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज अशा वस्तू विक्री करून किंवा मग थकबाकी मोठी असेल तर थकबाकीदार सभासदाचा राहता फ्लॅट, गाळा, सदनिका ताब्यात घेऊन त्याची कायदेशीर प्रक्रियेद्वारे विक्री करून सोसायटीची सर्व येणे रक्कम सोसायटीकडे जमा करतील। यापूर्वी कितीतरी मेंटेनन्स बुडव्या सभासदाचे फ्लॅट विकून थकबाकी भरून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे थकबाकीदार सभासदांनी ही 154B29 कायदेशीर तरतूद हलक्यात घेऊ नये। एक ना एक दिवस पैसे द्यावेच लागतात। राहता फ्लॅट, गाळा गमवावा लागतो। प्रसंगी स्थावर मालमत्ता विक्री करूनही जर थकबाकीची रक्कम भरपाई झाली नाही तर थकबाकीदाराला तुरुंगाची वारी सुद्धा करावी लागते। सहकारी गृहनिर्माण संस्था वर्गणी थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया काय असते हे आता तुम्हाला समजले असेलच। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सोसायटी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तसेच ज्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सोसायटीमधील थकबाकीदार सभासदाकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी निबंधकाकडे वसुली दाखला मिळावा म्हणून अर्ज करायचा असेल तर अशा सर्व सोसायटींना कायदेशीर मदत तसेच वसुली दाखला मिळण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव योग्य कागदपत्रासह आम्ही तयार करून देऊ। यासाठी आमच्या 9223516920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा। योग्य ती मदत मिळेल। धन्यवाद।